राम राम मंडळी, खानदेश तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी लिहून आहे. आपला आखा जीवनी म्हणजे आंबा रस उंडायामध्ये तर कंपल्सरी रस. तर तुम्ही पण जर बाहेरून मागत असाल ना तर अजिबात मागाडू नका, कारण ते अजिबात चांगलं बनवतं नाही. त्यांपेक्षा घरच मस्तपैकी बनावा. जास्त क्वांटिटी पण येस, टेस्ट पण आपलं घरसारखं येस आणि आणखीन चांगला पण रस. बाहेर कसा बी घाणेरड्या पद्धतीने बनवतंच. त्यांसाठी ना आंबा रस बनवासाठी मी 3 आंबा लिहिना त्याला ना 10 मिनटासाठी पाण्यामध्ये ठेवा. 10 मिनटानंतर काढशीन त्याला चोयली ना चांगल्या प्रकारे आणि त्यांना परत पाण्यामध्ये धुईली ना मी. असंच तिघी पण आंबा असले मी धुईली ना. त्यानंतर त्याला कापिले आणि वर्ण भाग आणि वरणी कातडी काढले आणि चाकूच्या साह्यातून फक्त वरवरणी कातडी काढा आणि असं मधमाने जावा ना. तर तिने आंबासने मी अशाच कातड्या काढले ना, आता त्यासले कापिली होतं आपण. कोयले पण धुईल्यावा ना दूधमाच, जेणेकरून त्यांमधला आंबाना रस सगळा रस निघ जास. त्यानंतर तर कापिली ना मी तुकडा तुकडा बटा आंबा असले. तर देखू शकतास मस्तपैकी कापीशी वेगळ्यात आंबा त्या मिक्सरना भांडावर टाका. त्यांना साखर टाका नी. त्यानंतर दूध टाकेलं मी. ऐवजी तुम्ही थंड पाणी बी टाकू शकता जर दूध नाही आवडत असेल तर. त्यानंतर 3-4 मिनटं छान असं फिरायला यावं ना मिक्सरमध्ये. असं घाबरण नाही की इथला टाईम चांगला फिरावं ना. 3-4 मिनटापर्यंत फिरावं ना, जेणेकरून ना त्यांना गुठ्या राहतं नाहीत. मस्त सॉफ्ट येस एकदम भारी आणि घट्ट पण येस. जसं दूध नाही यूज करा नाही तर देखू शकतास कितला मस्त भवी जायला आपला आंबा रस लागाल. 1 नंबर लागस. पाणी जरी टाका तरी छान लागस, दूध जरी टाका तरी छानच लागस. काही अडचण नाही. नक्की ट्राय करा. हाही जर रेसिपी आवडली ना तर चॅनलला सबस्क्राईब करायशिवाय जाऊ नका, अजिबात जाऊ नका. बेल आयकनला पण क्लिक करा. मी तुमच्यासोबत असाच रेसिपी शेअर करत राहीन, ज्या इझी एकदम सोप्या पद्धतीने टाकसं मी तुमले. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा.